हॅलो यू गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मित्रांनो, आजचा आपला फूड ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण रेसिपी आहे दाल तडका आणि गरमागरम तंदुरी रोटीचा. माझी खूप जास्त फेवरेट डिश आहे ही गाईज. तर गाईज, तूर डाळ आपण आधी शिजवून घेतली आहे कुकरमध्ये, जसे सगळेजण करतात तसे. आता आपण तेल टाकू. मोहरी, जिरे, कांदा, कांदा गोल्डन ब्राऊन होता आपण परतून घेऊ. टमाटा. सो गाईज, तुम्हाला सांगू इच्छिते, आजच्या शेफ आहे माझ्या आंटी. त्या खूपच भारी दाल तडका बनवतात आणि ऑनेस्टली मी त्यांच्या दाल तडक्याची खूप मोठी फॅन आहे. म्हणून मी त्यांना आज दाल तडका बनवायला लागला स्पेशली माझ्याकरता. आणि त्यांची रेसिपी खूप जास्त युनिक आहे, तुम्ही बघू शकतात पुढे व्हिडिओमध्ये. तर दाल तडक्यासाठी एव्हरेस्ट मिरची पावडरचा वापर झाला आहे. त्यानंतर हळदही टाकली आहे. चवीनुसार मीठ. आता दाल तडक्याला आम्ही 10 ते 15 मिनिटं मस्तपैकी मीडियम फ्लेमवरती वाफवून घेतलं आहे आणि एका बाजूला तंदुरी रोटी करायला घेतली आहे. अर्धा किलो मैद्यामध्ये 3 चमचा दही, थोडा बेकिंग सोडा, तेल, नमक टाकून मोडून घ्यावे. तंदुरी बनवायला सुरू करतो. फक्त लाटून घ्या. त्याला वरून पाणी लावा. तंदुरीला वरून पाणी लावायचं आहे म्हणजे तव्याला तंदुरी चिटकून राहील. तव्याला चिटकून राहील. आता त्याला पलटून गॅसवर भाजून घ्या. Guys, as you can see, it takes hardly 2 to 3 minutes to make one tandoori roti. तो मित्रांनो, आंटीने यूज केला आहे लोखंडाचा तवा आणि बिलीव्ह मी, त्यावर तंदुरी रोटी एकदम मस्त तयार होते. अशा प्रकारे ही आपली तंदुरी तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. मस्त एकदम. सो गाईज, आता आपण जी डाळ बनवली आहे त्यावर तुपाचा तडका देण्यासाठी तयार करतोय. तुपाच्या तडक्यामुळे डाळची टेस्ट खूप जास्त ऑसम लागते आणि खूप जास्त चविष्टही लागते. तर मित्रांनो, तडक्यामध्ये फक्त शुद्ध देसी घरगुती तुपाचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारचा डालडा नाही आहे. चला तर मित्रांनो, या स्पेशल दाल तडका आणि तंदुरी रोटी गरमागरम खायला. So guys, how was today's auntie's recipe? Awesome, right? So guys, thanks for watching today's food vlog. See you in next vlog. Ciao, bye bye.